नमस्कार, मी ऋतिक घाडेकर आपलं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर मित्र हो, आता आपण आलो आहोत भोईवाडा नाक्यावर। आता मी भोईवाडा नाक्यावर उभा आहे आणि आज आपण एका व्यवसायाला भेट देणार आहोत, म्हणजे रॉयल वॅफल, लव ॲट फर्स्ट बाईट। लेट्स गो। तर आता आपण आहोत भोईवाडा नाक्यावर। लोकेशनसाठी तुम्हाला सांगतो, हा रोड येतो शिवडीवरून, 4 रोडवरून, आणि हा सरळ जातो तिकडे हिंदमाताला, आणि हा वडाळ्यावरून येतो, तो जातो वाडी हॉस्पिटल केमला। तर एक्झॅक्ट सेंटरला स्वागत ज्वेलर्सच्या बाजूलाच गुरुकृपा एंटरप्राइजेस म्हणून स्टोर आहे, तिकडेच आपलं हे रॉयल वॅफल आहे। मित्र हो, आता आपण आलो आहोत रॉयल वॅफल या शॉपवर। तर हा आहे प्रज्वल। हाय प्रज्वल, कसा आहेस? हाय, मस्त आहे। तर प्रज्वल, तुला मी काही प्रश्न विचारणार आहे। तर पहिला प्रश्न असा आहे की व्यवसायच का निवडलास? तर आता व्यवसायच का निवडला, कारण मला अगोदरपासूनच बिझनेसमध्ये इंटरेस्ट होता। मला कधी असं जॉबकडे जायचं मी ट्रायच नाही केलं, कारण का माझे मम्मी पप्पा पण जॉब करतात ना, तर ते बघून ना मला म्हणजे जॉबवरती एवढा इंटरेस्ट नव्हता। तर मी विचार केला काहीतरी करेल वेगळं लोकांपेक्षा, म्हणून मग थोडा बिझनेसबद्दल नॉलेज घेतलं काय, आणि अगोदरपासूनच आवड होती, म्हणून मी ठरवलं की आपण छोटा तर छोटा पण स्टार्टअप करून एक स्वतःचा काहीतरी चालू करू। आता आपण टेस्ट करणार आहोत व्हरायटीज ऑफ वॅफल आणि तुम्हाला कळवणार की कसा एक्सपिरियन्स आहे। लेट्स गो। तर आता आपण पहिला आयटम टेस्ट करणार तिकडला, तो आहे पॉप्सी, हेझलनट पॉप्सी, जी हार्ट शेप आहे, तुम्ही बघू शकता, हेझलनट पॉप्सी, आणि ह्याच्यावर व्हाईट चॉकलेट मस्त टाकून दिले, ते आपण टेस्ट करूया। सुपर्ब, क्रिस्पी आहे आणि चॉकलेटचा फील तर जबरदस्त। आलो आहोत ह्यांच्या जिथे आपलं वॅफल बनवलं जातं, मेकिंग प्रोसेस बघायला। तर आपल्या दादा थोडक्यात माहिती देईल की प्रत्येक मशीनबद्दल आणि कसं काय प्रोसेस असते बनवायची। तर हा गाईस, ही आहे आपली पॉप्सीची मशीन। यामध्ये तुमची हार्ट शेप पॉप्सी बनते, अजून सँडविच पण बनतं हार्ट शेप। अजून ही आपली नॉर्मल मशीन आहे सँडविचची, ज्यामध्ये अशा प्रकारे सँडविच बनतो, आणि कॅन्डी पण बनतो याच्यामध्ये। आणि हे आहे आपलं पॅनकेकची मशीन, मिनी पॅनकेक्स। यामध्ये 6 पीस येतात आणि 12 पीस येतात। आणि हे आहेत आपले 18 फ्लेवर्स, चीज केक, रबडी, कॉटन कॅन्डी, मँगो, एक्सेट्रा एक्सेट्रा, एवढे सगळे फ्लेवर आहेत आपल्याकडे 3 प्रकारचे बेस आहेत। एक चॉकलेट बेस आहे, एक व्हॅनिला बेस आहे, अजून एक रेड वेल्वेट, ते आपण अजूनपर्यंत आणलेलं नाही। अजून त्यासोबत आपल्याकडे इकडे आईस्क्रीम्स पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे। ओके, कॉर्नेटो आहे, कॅन्डी आहे, कुल्फी आहे, रसमलाई वगैरे सगळ्या प्रकारचे आईस्क्रीम आहेत अजून। सो अशा प्रकारे इकडे आपण वॉफल्स इकडे बनवतो। आणि याच्या वॉफलवर टॉपिंग्स वगैरे वेगवेगळ्या आहेत प्रकारचे ना, असतात? टॉपिंग्स पण आहेत आपल्याकडे। ते बघा, आपण फॅमिली पॅक वगैरे वापरतो, म्हणजे बनवताना सँडविच वगैरे आईस्क्रीमचे। अजून हे आहेत आपल्याकडे टॉपिंग्स, चोको चिप्स आहेत, डार्क आणि व्हाईट, अजून ऑरिओ पण आहेत, क्रस्ट ऑरिओ, अजून हे पण आहेत आपल्याकडे। आता हे आहेत आपले पॅनकेक्स, मिल्क चॉकलेट बनवतो तुला। तर आता आपण मिल्क पॅनकेक घेतले, तर आपण बघूया ट्राय करून कसे लागतात। पहिल्यांदा पॅनकेक खाल्लेत, खूप क्रिस्पी आणि मिल्कचा फ्लेवर येतो, आणि वरतून चॉकलेट तुम्ही बघू शकता, अप्रतिम। तर आपल्या इकडे ना बेसिकली एकच वॉफलवाला फेमस आहे, तो आहे बेल्जियन वॉफल। हां, त्या टायमाला आपल्या इकडे कुठेच नव्हता असा वॉफल्सवाला, आणि ह्या साईडला तर इथं कुठेच नव्हता, फक्त एकच होता बेल्जियन वॉफल्स, ते पण परेलला होता। बरोबर। या साईडला इकडे काय लोकांना वॉफल्स पण माहीत नव्हतं की काय आहे काय नाही। तर मग मी विचार खूप अगोदरच केलेला की आपण करूया इकडे वॉफल्सचं करू, पण त्या टायमाला कसं एज पण कमी होतं, बरोबर, आणि घरी पण प्रॉब्लेम्स होते, सपोर्ट होत नव्हता बिझनेससाठी, म्हणून मग तो मी प्लॅन ड्रॉप केलेला तेव्हा। आणि मग मी दुसरी आपली कार्ड शोरूमाची ती चालू केलेली, थोडंफार एक्सपिरियन्स येण्यासाठी वगैरे, काय कसं बिझनेस वर्क करतं ते मी तिकडनं शिकलो। मग ते कार्ड आपली परेलला होती, मग ती चांगली चालू झाली, सगळं व्यवस्थित चाललं। मग त्यानंतर मग मी बोललो की आता टाईम आहे प्रॉपर वॉफल्सचं झालं। मग मी घरी बोललो, घरच्यांशी डिस्कस केलं, मग घरचे पण बोलले की कर, कारण का ऑलरेडी एक करून दाखवलं त्यांना, म्हणून बोलले की कर, ही कॉन्सेप्ट इथं कोणालाच माहिती नाही, म्हणून मग ते वॉफल्स मी इकडे आणलं आपल्या भोईवाडा नाक्यावरती। मग ते थोडं लोकांना समजायला लागलं आणि त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला, आणि आज आपण तर प्रज्वल मला सांगशील का साधारण आपल्याला जर वॅफलचं काही कार्ट म्हणा किंवा शॉप उघडायचं असेल इनिशियल लेवलला तर कितीची गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट कितीची असते यामध्ये?
तर जर तुला स्वतःची कार्ड ओपन करायची असेल ना तर कार्डला पकड 1.5 लॅकमध्ये होऊन जातं. 1.5 लाखात प्रॉपर सगळं तुझी कार्डपासून मटेरियलपासून मशीन वगैरे सगळं होऊन जातं. तर कोणाला कार्ड स्टार्टअप करायचं असेल तर ते 1.5पर्यंत वगैरे होतं. म्हणजे इनिशियल लेवलला आपला शॉप परवडत नाही, भाडं परवडत नाही, तर आपण त्यांनी कार्ड चालू करू कार्डवर शिफ्ट होऊ शकतो. नंतर आपण जसं आपला त्यानंतर मग बिझनेस जसं ग्रो होईल हा. तसं आपण कार्ड बंद करून शॉपमध्ये शिफ्ट करू. ओके. तर आता आपण जाणून घेतलं की इनिशियल लेवलला बिझनेस सेटअप कसा करतात, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्यामागचा स्ट्रगल तो कोणाला माहीत नसतो सहसा. ते फक्त प्रज्वलला माहिती आहे, त्याच्या टीमला माहिती आहे आणि त्याच्या फॅमिलीला माहिती आहे. तर तो आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. तर सांगशील का याच्या मागचा स्ट्रगल कसा होता, संघर्ष? स्ट्रगल तर आता खूप होता, कारण का आपण पहिला आपली कार्ड होती ते कार्डपासूनच मी सुरुवात केलेली आणि आज आपण शॉपवरती आहे. तर ते कार्ड मागे पण एवढा स्ट्रगल होता की म्हणजे आपण कसं एकतर स्ट्रीटमध्ये रस्त्यावरती लावतो, तर त्याच्या पाठी पण खूप प्रॉब्लेम्स असतात. एक तर आपल्याला पोलीस फेस करायला लागतात, BMC फेस करायला लागते, BSTचा पण प्रॉब्लेम असतो ते पण आपल्याला फेस करायला लागतं. प्लस आपण रस्त्यावर आहे ते गर्दी होता कामा नाही ते पण आपल्याला बघायला लागतं. Correct. एक आपण शॉप लावतो रोडवरती, ते आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते की गर्दी नाही झाली पाहिजे, लोकांना त्रास नाही व्हायला पाहिजे, हे पण बघायला लागतं. ते सगळं करून मग ते रोजचे प्रॉब्लेम तो होतातच, पोलीस BMC वगैरे. बरोबर. ते सगळं हँडल करायला लागतं. खूप म्हणजे काय एक रस्त्यावरती स्टॉल लावलं नाही तर कार्ड ओपन करण्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम. तर आता आपण स्ट्रगल बघितला, पण मला एक प्रश्न आहे, तो म्हणजे जेव्हा आता तू बोललास की कार्ट मध्यंतरी बंद झालेलं, तेव्हा ते कार्ट कुठे ना कुठेतरी चालू होतं, बरोबर? तर ते कार्ट शिफ्ट झाल्यावर बिझनेसवर किती प्रभाव पडला? तर असं बघायला गेलं ना आता खूप खूप इफेक्ट पडतो आपल्याला, कारण का एखादी लोकेशन चेंज होणं ना आणि त्या चेंज होण्यामध्ये जो गॅप असणं त्याच्यामध्ये खूप फरक पडतो. आपले कस्टमर्सला म्हणजे कसं आता एक सवय होऊन जाते की ह्या स्पॉटला इकडे वॉफल भेटतो. तर ते त्याच्यानंतर जेव्हा आपली कार्ड बंद होते ना ते कस्टमर सतत येऊन बघतात की बंद आहे. मग त्यांना पण वाटतं एक टायमानंतर की ते जागावरूनच बंद झालं. आता ते शिफ्ट केल्यानंतर पण अजून पण कस्टमरला नीट कळत नाही की लोकेशन कुठे शिफ्ट झालं. तर जे आपले कस्टमर्स आहेत इंस्टाग्रामवरती वगैरे जे काय ऑनलाईन कस्टमर्स आहेत त्यांना आपण रोजच्या रोज स्टोरी नाही तर पोस्ट करून अपडेट देतो की आपलं शॉप इकडे चालू झालं. मग ते कस्टमर येतात. पण जे आपले रनिंग कस्टमर्स होते ना, जे लांबूनच बघून जायचे की हा बाबा इथं कार्ड चालू आहे तर आपण येतो व्हिजिट करतो, तर ते थोडेफार कमी झालेत. पण करू प्रयत्न आपण ते पण परत आपल्या शॉपवरती. तर आता मला जाणून घ्यायचं आहे की सोशल मीडियाचा जसं की इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब याचा प्रभाव काय आहे बिझनेस? तुला काय वाटतं की बिझनेसशी काय रिलेटेड आहे? सोशल मीडिया किती हे करतं? तर सध्या तर ना आता आपला कोणताही बिझनेस असू दे आजकाल म्हणजे सोशल मीडियावरती ना आपण कोणताही बिझनेस चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकतो. तर आपलं पण तसंच आहे. पहिला पण कार्ड होती, आपलं सोशल मीडियावरती व्यवस्थित चाललेलं. आता पण आपलं सोशल मीडिया आहे पण थोडा रिस्पॉन्स कमी आहे, थोडा रनिंग कस्टमर्समुळे. पण सोशल मीडियावरती चाललं व्यवस्थित. जे आपले कस्टमर होते काय नवीन ॲड होत आहेत, ज्यांना म्हणजे जे आपल्या इंस्टाग्रामवरती जे आहेत फॉलोअर्स वगैरे त्यांना रील्स तर जातच आहेत. प्लस बाकीचे जे कोण नवीन असतील ते पण रील्स बघून आपल्याला चांगला प्रतिसाद देतो. ओके. आणि साधारण दिवसाला आपला कितीचा सेल होतो, म्हणजे वॅफल्स कितीचा जातात? हाय सेल्स हाय चांगला. जेवढा आपला कार्डला होता तेवढा नाही, पण हाय थोडा फरक पडला आहे. पण आपण कवर करू लवकरच तेवढा. नक्कीच. आणि अजून एक मला विचारायचं आहे की जे एखादी कन्सेप्ट असेल ना, USP असतो, जसं तुझ्या शॉपचं म्हणजे बेस्ट काय आहे, म्हणजे कोणता वॅफल आहे, म्हणजे काय प्रकार आहे वॅफलचा? तर आपल्याकडे म्हणजे नॉर्मली लोक चॉकलेट वॉफल तर सगळीजण खातात. ओके. तर आपल्याकडे एक फ्लेवर आहे कुनाफा करून. ओके. तो आपल्या इकडचा बेस्ट सेलिंग फ्लेवर आहे. तो एकदम बोलतात ना कोणाला युनिक काहीतरी ट्राय करायचं असेल ना वॉफलमध्ये चॉकलेट सोडून, तो फ्लेवर एक नंबर आहे, बेस्ट आहे आपल्या इथे. आणि वॅफल म्हटलं तर साधारण फक्त आपल्याला माहिती आहे की नॉर्मल पब्लिकला माहिती आहे की वॅफल म्हणजे वॅफल, पण त्यामध्ये पण काय प्रकार आपण इथे सेल करतो ते सांगशील? तर वॉफलमध्ये आपल्याकडे पॉप्सी वॉफल आहे, ते युजली स्टिक वॉफल सारखे येतं. आणि कॅन्डी वॉफल आहे ते पण आपल्याकडे स्टिक वॉफलमध्येच येतं. आणि एक सँडविच वॉफल म्हणजे जे आपलं रेग्युलर वॉफल जो असतो ना त्याला आपण सँडविच वॉफल बोलतो, ते पण आहे. एक वॉफल केक येतो पूर्ण 4 पीसवाला, तो केक पण आपण सर्व करतो. प्लस पॅनकेक्स पण आहेत आपल्याकडे. तर आपल्याकडे असं काही फेस्टिव्ह ऑफर्स वगैरे असतात का प्रज्वल? फेस्टिव्ह ऑफर पण असतात आपल्याकडे, पण आपल्याकडे रेग्युलर ऑफर्स पण असतात. म्हणजे रोज नवीन ऑफर असते. हर 2-3 डेजनी ऑफर चेंज होत राहते.
तर म्हणजे आपल्याकडे ऑफर्स असं नाही की फक्त फेस्टिव्ह सीझनला आहे, फेस्टिवलला पण असतं आणि नॉर्मल डेजला पण आपल्याकडे ऑफर चालू आहे. ओके. आणि असं अजून काही तू एक्सपेरिमेंट करणारच का येता हो हो, ते तर आहेच. आपल्याकडे कंटिन्यू आपल्याकडे नवीन नवीन काय ना काय असतंच. नवीन नवीन वॉफलची पण तुम्हाला व्हरायटी बघायला भेटेल. आता आपण आपल्या शॉपवरती नवीन एक चालू केलं आहे, तर तुम्ही आपल्या म्हणजे वॉफलवरती आईस्क्रीम पण ॲड करून घेऊ शकता. ओके. तर थँक्यू सो मच प्रज्वल टाईम दिल्याबद्दल. आणि हे तुझं बिझनेस खूप ग्रो हो आणि ह्या दुकानाचं ह्या शॉपचं तुझं आउटलेट हो ही तुझ्या शुभेच्छा धन्यवाद. तुला आणि पूर्ण टीमला. थँक्यू सो मच. थँक्यू.